राम नारायण राम, ज्याला जे इच्छा आहे तो म्हणत राहो. वासुदेव बनर्जी यांनी म्हटले आहे, ते लोक माझी टीका करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. टीका हीच माझं वाहन आहे. मी या टीकेच्या माध्यमातूनच माझा प्रचार करत राहीन. याहून सोपा मार्ग आणखी काय असू शकतो? आम्ही खरंच काम करत राहू. देशाचे नेता रडू शकत नाहीत. फक्त नेताजी देशासाठी रडू शकतात. ते असते तर देशाची ही परिस्थिती होत नाही. जेव्हा हा विचार आला ते आहेत, तेव्हा मी फक्त एवढंच इच्छितो की ते येवो. माझ्यावर जे काही होत आहे त्यावरून मला समजते की ते आले तर त्यांच्यावरही हेच होईल. प्रत्येक वेळी स्पष्टपणे सांगू शकत नाही. नंतर सांगीन. आज मी शांत आहे. माझे पूर्वज महाप्रभू चैतन्य यांच्या वंशाचे आहेत, ज्यांनी विराट परिवर्तन घडवले होते. त्यांचा रक्त माझ्या आत असल्यामुळे मीही तसे करू शकेन हीच आशा ठेवतो. तुम्ही स्वतःपेक्षा मोठ्यांवर हल्ला करू नका. श्रद्धावंतांवर श्रद्धा ठेवा आणि शांत रहा. आज चारही बाजूला जे कलह सुरू आहे ते थांबवावे लागेल. जर आपण सर्वजण एकत्र येऊन एकच सूर, एकच धोरण ठेवून म्हणालो की आपण पृथ्वीचे मूल आहोत, मातीचे मूल आहोत, पृथ्वीच वेदा आहे, हे शरीरच वेदा आहे, आपण सर्व काही मान खाली करून सहन करू. काही लोक विचार करत आहेत की मीच नेताजीला इथे आणेन. त्यांची ही कल्पना खरी आहे. नेताजी सुभाष बोस हे सामान्य व्यक्ती नाही. त्यांचा स्वतःचा व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यात देशप्रेम आहे. जर ते आले तर बंगालच्या जखमेवर मरहम बसेल. हिंदू आणि मुसलमानांमध्ये आज जे काही होत आहे ते असेच राहणार नाही. आज हिंदू आणि मुसलमान आपल्यावरही विश्वास ठेवू शकत नाही. भारत दुसऱ्या देशावर अधिकार करू इच्छित नाही. भारत शांततेने राहू इच्छितो. कोणाशीही शत्रुता करू इच्छित नाही.